इथे एक बघा 256 हेक्टर मीटर. होमवर्क मध्ये मग ते कोणी एकाने सोडवलं काय मग बरोबर फक्त कोणी आन्सर बरोबर दिलं होतं मग अशी सूक्ष्म बाकी आन्सर बघा चुकवलीत सगळ्यांनी. इथे काय आन्सर 256 हेक्टर मीटर इंटरसेप्टेड साठी. हो सर. 10⁻10⁶ कॅन्सल होईल 100. हा बरोबर डायरेक्ट इथंच कॅल्क्युलेशन होत किंवा त्याला नुसतं 100 निघून जाईल. ठीक आहे 256 येईल. ओके तर टोटल येईल 512 हेक्टर मीटर. ओके त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का बघा प्रॉब्लेम मध्ये. स्क्रीनशॉट घ्या सगळेजण काढून याचा. आज आपण सेकंड युनिटला सुरू करतोय युनिट नंबर 2. चॅप्टर टेस्ट 1 सगळ्यांनी सोडवली का बघा अपलोड करा. मी आज चेक करणार आहे सगळे किती जणांनी सोडवली ती अपलोड केली. असाइनमेंट नंबर 1 सुद्धा असंच अपलोड करून टाका. असाइनमेंट नंबर 1 चॅप्टर टेस्ट नंबर 1 आणि तुमचं ते 2 एक्सपेरिमेंट. तिसरा एक्सपेरिमेंट अपलोड केलाय का मी क्लासरूम वरती. केलं नसेल तर आज करतोय. तिसरा पण लिहून काढा एक्सपेरिमेंट. ओके झालं का सगळ्यांचं हे लिहून. ओव्हर झालं का नाही लिहून. आवाज येतोय का सगळ्यांना. यस सर. Okay, then we will start unit number 2. स्क्रीनशॉट घ्या राहिले नंतर लिहून काढा मग त्यांचं राहिलंय ते. सेकंड युनिटचं नाव काय आपलं बघा. सेकंड युनिट आहे वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स अँड रिझर्वायर प्लॅनिंग. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर as far as this subject is concerned. त्याच्यामध्ये काय काय बघणार आहोत आपण बघा. टू 2.1 मध्ये काय बघणार आहोत क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे काय बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्रॉपिंग सीझन्स, क्रॉप पिरियड,
बेस पिरियड, ड्युटी, डेल्टा, जे काय टर्म्स रिलेटेड टू दिस क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट, ओके, त्याच्या डेफिनेशन्स आहेत. इट इज कम अंडर दिस 2.1. ओके, नंतर फॅक्टर अफेक्टिंग द ड्युटी म्हणजे काय बघूयात. प्रॉब्लेम ऑन वॉटर रिक्वायरमेंट, ओके, अँड कॅपॅसिटी ऑफ द कॅनल. ओके, ह्याचे काय न्यूमेरिकल आहे, याच्यावरती आपले 2 प्रॅक्टिकल आहेत, 3 प्रॅक्टिकल्स आहेत. ओके, बघूयात आपण सायमल्टेनियसली. नंतर 2.2 मध्ये आहे मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर अँड इट्स असेसमेंट. ओके, इरिगेशनच्या कुठले मेथड्स आहेत असेसमेंटच्या, दॅट शुड बी सीन इन दिस 2.2. नंतर 2.3 मध्ये आहे सर्वे फॉर इरिगेशन प्रोजेक्ट. ओके, एखादा इरिगेशन प्रोजेक्ट म्हणजे डॅम आहे, डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे, त्यासाठी कुठली सर्वे केले जातात, दॅट विल बी सीन इन दिस 2.3. डाटा कलेक्शन, कुठला डाटा लागतो इरिगेशन प्रोजेक्ट साठी, so that will be seen in this 2.3. okay, then 2.4 मध्ये एरिया कॅपॅसिटी कर्व म्हणजे काय बघणार आहोत आपण, त्याचा यूज कशासाठी केला जातो, ओके, त्याचे ऍडव्हान्टेज वगैरे काय ते बघूयात 2.4 मध्ये. तर 2.5 मध्ये बघणार आहोत सिल्टिंग ऑफ रिझर्वायर. ओके, रेट ऑफ सिल्टिंग, factor affecting the silting and its control measure. Okay, that will be seen in this 2.5. नंतर आहे तुमचा 2.6 कंट्रोल लेवल्स इन द रिझर्वायर. ओके, रिझर्वायर मध्ये कुठल्या लेवल्स असतात, डेड स्टोरेज लेवल, लाईव्ह स्टोरेज असेल तुमचा, मॅक्झिमम स्टोरेज लेवल, हाय फ्लड, जे काय लेवल्स आहेत रिझर्वायर मधल्या, दॅट विल बी सीन इन दिस 2.6. 2.7 मध्ये त्याच्यावरती सिंपल न्यूमेरिकल आहेत. ओके, which will fixing of control levels. जे काही control levels आहेत त्याच्यावरती न्यूमेरिकल आहेत. That is of 2.7. So this is all about unit number 2. Okay, one we will see today 2.1. Some definitions are there we have to see. त्याच्यामध्ये कोर्स आउटकम तुमचे काय आहेत बघा. After learning this subject you must know or you understood or you can verify or you can able to understand, okay, or explain all this course outcome. Okay, काय करता आलं पाहिजे तुम्हाला, एस्टिमेट क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट इन द गिवन सिच्युएशन. ओके, गिवन सिच्युएशनला तुम्हाला क्रॉप वॉटरची रिक्वायरमेंट फाइंड करता आली पाहिजे. दिस इज युअर फर्स्ट आउटकम. देन एस्टिमेट कॅपॅसिटी ऑफ द कॅनल फॉर द गिवन डाटा. कॅनलची कॅपॅसिटी तुम्हाला कशी काढता आली पाहिजे आफ्टर लर्निंग दिस पर्टिक्युलर युनिट. then undertake conduct survey for the given irrigation project. okay, एखादा इरिगेशन प्रोजेक्ट तुम्ही कन्स्ट्रक्ट करत आहात, त्यासाठी लागणारा तुम्हाला सर्वे, कुठले सर्वे तुम्ही करायचे असतात, that should be understood in this unit. Then calculate the reservoir capacity from the given data. After learning this unit you can able to calculate reservoir capacity from the given data. Okay, then suggest relevant measure of the silt control in a given situation with justification. Okay, then calculate control levels for the given reservoir from the given data. Okay, दिलेल्या problem मध्ये तुम्हाला control levels find करता आले पाहिजे. Okay, after learning this unit, then establish the relationship between duty, delta and base period. त्याच्यामध्ये तुम्हाला relationship find करता आलं पाहिजे. तर you can establish this relationship between duty, delta आणि base period. ते काय आपण बघूया आता. So these are the some outcomes after learning this unit you can able to understand or you can justify these statements. Okay, after learning this unit number 2. Okay, so we'll start with 2.1. Okay, start with definition of crop water requirement. मराठीमध्ये कोणाला सांगता येईल मला क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे काय? सांगता येईल, फास्ट सांगायचं, त्याच्या आधी पण आपण डिस्कशन झालं होतं. सांगता येईल
मराठीमध्ये सांगितलं चालेल. पिकांच्या पाण्याची गरज. आय वॉन्ट डेफिनेशन. एखाद- काय विचारलं नाही मी, त्याची डेफिनेशन सांगा असं विचारलंय. एखाद्या पिकाच्या पेरणीपासून ते त्याच्या हार्वेस्टिंग पर्यंत त्याला किती वॉटर लागतं, किती वॉटरची रिक्वायरमेंट आहे, त्याचं प्रोपोर्शन. ओके, अजून काय सांगता येईल? एखादं पीक वाढवण्यासाठी त्याला काय काय लागतं, बेसिक नीड्स काय आहेत त्या पिकाच्या. एखादं रोपटं लावले मी, ते रोपटं लावल्यापासून ते त्याच्या काढणीपर्यंत त्या पिकाला काय काय लागतं. वॉटर, सनलाइट, सॉइल कंटेंट्स. त्यातलं मेन फॅक्टर काय आहे? वॉटर. ओके, सो विदाउट वॉटर नो वन क्रॉप इज ग्रोईंग. कुठलंही पीक तुमचं वाढीसाठी तुम्हाला वॉटर हे फार महत्वाचा घटक आहे. ओके, सो whatever water that is required by any crop during its life cycle, म्हणजे त्याच्या पेरणीपासून काढणीपर्यंत हे जे काही वॉटर तुम्हाला लागणार आहे त्या पिकाला, दॅट इज व्हॉट युअर क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. ओके, आता ती प्रत्येक क्रॉपसाठी वेगवेगळी असते. ओके, डिफरंट क्रॉप्स ग्रोज इन डिफरंट सीझन. प्रत्येक क्रॉप हे वेगवेगळ्या सीझन मध्ये ग्रो होतात. अकॉर्डिंगली त्याची रिक्वायरमेंट आहे ती चेंज होते. त्याला ज्वारी आणि शुगर केन. ओके, ज्वार आणि शुगर केन हे जर दोन पिकं घेतली मी, त्याच्यामध्ये कोणाला वॉटर जास्त लागेल? शुगर केनला. शुगरकेन. याचं ड्युरेशन कोणाचं जास्त आहे? शुगर केन. शुगर. सो वॉटरची जी काही रिक्वायरमेंट आहे ती ते पिकाच्या टाईप वरती अवलंबून आहे आणि त्याचं ड्युरेशन. ओके, आणि ते कुठल्या सीझनला ग्रो होते, दॅट शुड बी कन्सिडर्ड. ओके, all these points were considered while calculating the crop water requirement. Okay, so term crop water requirement means the total quantity and the way in which the crop requires water from the time of its sown to the time of it harvesting or harvested. त्याला लावणीपासून काढणीपर्यंत जो काही टाइम असतो त्या टाइम मध्ये जे काही वॉटर लागणार आहे त्या पिकाला, दॅट इज व्हॉट वॉटर मीन्स टोटल क्वांटिटी जी काही लागणार आहे, दॅट इज व्हॉट युअर क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. ओके, डेफिनेशन कळले का सगळ्यांना? व्हॉट इज मीन बाय क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट? त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? नेक्स्ट डेफिनेशन जाता येईल. व्हॉट इज मीन बाय क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट कळलं का सगळ्यांना? नेक्स्ट आहे आता व्हॉट इज मीन बाय क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट झाला का. ओके, व्हॉट इज नेक्स्ट आहे क्रॉपिंग सीझन. जनरली तुम्ही जर पाहिलं क्रॉपिंगचे दोनच सीझन आहेत. कुठले आहेत ते दोन सीझन? खरीप आणि रब्बी. खरीप आणि रब्बी. तर ह्याच्यामध्ये रब्बी मध्ये कुठले कुठले पिकं असतात तर जनरली ग्राम, लायन सीड, मस्टर्ड, पोटॅटोज, wheat. Okay, all these crops were grown in Rabi season. Okay, तर त्याला मराठीत काय म्हणायचं तुम्हाला माहिती असेल. ग्राम मीन्स व्हॉट? हरभरा. हरभरा. ओके, लायन सीड.
नेटवरती टाका, तुम्हाला सगळी मिळतील. लाईन सीड मीन्स व्हॉट, काय जवस, ओके जवस मराठीमध्ये. पोटॅटोज, बीट काही तुम्हाला माहितीच आहे, मस्टर्ड. ओके, खरीप खरीप क्रॉप्स कुठले आहेत बघा, राईस, बाजरी, ज्वार, कॉटन, टोबॅको etc. So these are the crops which will grown in खरीप season. ओके, हे सीझन कधी असतात, रब्बी आणि खरीप. टेबल आहे तुम्हाला दाखवतो मी, त्या टेबल मध्ये ते लिहून घ्या टेबल सगळे. ओके, सो खरीप क्रॉप्स आर ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट, समर क्रॉप्स. खरीप क्रॉपला आपण म्हणतो समर क्रॉप्स अँड रबी क्रॉपला म्हणतो आपण विंटर क्रॉप्स. ओके, सो खरीप क्रॉप्स रिक्वायर्स मोर वॉटर. लक्षात घ्या, इथं फार महत्त्वाचा पॉईंट आहे. खरीप क्रॉप्स रिक्वायर मोर वॉटर दॅन रब्बी क्रॉप्स. ओके, so depending upon the season, okay, water will be vary for different crops. So आता खरीप सीझन आणि रब्बी सीझन कधी असतात, त्याचा पिरियड काय असतो, नेक्स्ट टेबल मध्ये तुम्हाला दिसेल. इथं यू कॅन नोट डाऊन दिस. ओके, न्यूमेरिकल सोडताना हे तुम्हाला महत्वाचं आहे. बेस पिरियड महत्वाचा आहे आणि त्याचं ते लागणारी कुठली पिकं आहेत आणि तिथलं वेदर कुठलं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो नोटबुक मध्ये हा टेबल काढून घ्या सगळेजण. सिरियल नंबर, सीझन, त्याचा पिरियड किती असतो, त्याचा बेस पिरियड किती असतो, त्याचं वेदर काय असतं त्यावेळेस, आणि कुठली पिकं घेतली जातात. कॅन नोट डाऊन दिस इन युअर नोटबुक. पहिला जो सीझन आहे, ओके, these are the cropping seasons and crops in Maharashtra. Okay, आपण we have to consider only Maharashtra state here. Okay, so सिरियल नंबर 1 दॅट इज सीझन आहे पहिला खरीप. ओके, सो खरीपचा पहिला पिरियड बघा किती असतो. खरीप सीझन सुरू व्हायचा कालावधी आहे 15 जून. ओके, लास्ट डेट आहे 14 ऑक्टोबर. सो 15 जून ते 14 ऑक्टोबर या पिरियड मध्ये खरीप सीझन असतो. ओके, याचा बेस पिरियड जो आहे तो 123 दिवस असतो. हे फार महत्वाचं आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस बेस पिरियड फॉर खरीप. एमसीक्यू ला येऊ शकतो किंवा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ज्यावेळेस सोडवणार असेल त्यावेळेस बेस पिरियड कधी कधी देत नाही, तर तुम्हाला हे पाठ करावं लागेल व्हॅल्यू. ओके, फॉर खरीप सीझन बेस पिरियड विल बी 123 days. ओके, आणि तिथलं वेदर जे असणार आहे खरीप मधलं त्यावेळेस वॉर्म असणार आहे आणि ह्युमिड असणार. खरीप सीझन मध्ये वेदर कंडिशन काय असणार आहे, वॉर्म आणि ह्युमिड. ओके, आणि त्याचे कॉमन क्रॉप्स कुठले घेतले जातात बघा, राईस, ज्वार, कॉटन, तूर, ग्राउंडनट, मैजे, बाजरी etc. Okay, these are the crops which will be grown during the kharif season. Okay, kharif season मध्ये पिकं घेतली जातात जनरली इन महाराष्ट्र. नेक्स्ट आहे तुमचा, नोट डाऊन पण करत चला अकॉर्डिंगली नोटबुक मध्ये. सेकंड आहे रब्बी सीझन. हे रब्बी सीझनचा कालावधी किती आहे बघा, 14 ऑक्टोबर ते 14 फेब्रुवारी. ओके, दिस इज द पिरियड फॉर रब्बी सीझन. ओके, आणि याचा बेस पिरियड किती आहे, 120 दिवस. ओके, 120 days इज द बेस पिरियड फॉर रब्बी सीझन. ओके, आणि वेदर काय असतं बघा ड्युरिंग दिस रब्बी सीझन, कूल आणि ड्राय. ओके, दिस इज व्हॉट वेदर कंडिशन ड्युरिंग रब्बी सीझन. ओके, आणि कॉमन क्रॉप्स कुठले असतात बघा इथं, बीट, ग्राम, लाईन सीड, मस्टर्ड, धना etc. Okay, these are the example of common crops, okay, which will be grown in Rabi season. Okay, generally दोनच असतात season, but okay, according to the types of crops, okay, ते परत काय केलेले आहेत नंतर सीझन मध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत. ओके, नंतर आहे हॉट वेदर. ओके, हॉट वेदर सीझन बघा कधीपासून कधीपर्यंत असतो. ओके, आफ्टर खरीप आणि रब्बी सीझन जो काही पिरियड राहतो शिल्लक. ओके, आता तो कुठला पिरियड असतो, 15 फेब्रुवारी ते 14 जून हा पिरियड शिल्लक राहतो. दॅट इज व्हॉट युअर हॉट वेदर सीझन. ओके, म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यामध्ये जो काही कालावधी असतो तुमचा. ओके, थंडी संपल्यानंतर. ओके, दॅट पिरियड इज व्हॉट युअर हॉट वेदर सीझन. त्याचा बेस पिरियड असतो 120 दिवसांचा. ओके, हॉट वेदर सीझनचा. आणि वेदर तिथलं काय असतं शक्यतो जनरली हॉट असतं. ओके, आणि ड्राय असतं, हॉट प्लस ड्राय. ओके, ड्युरिंग हॉट वेदर कंडिशन और सीझन त्या कालावधीमध्ये कुठली पिकं घेतली जातात तर व्हेजिटेबल जे काय
भाज्या असतात तुमच्या, ओके, फळभाज्या वगैरे, आणि राईस. ओके, दीज आर द टू crops that is grown in hot weather, okay, in Maharashtra. सो त्याचा कालावधी लक्षात ठेवा, बेस पिरियड 120. ओके, आणि हा कधी असतो पिरियड त्याचा 15 फेब्रुवारी ते 15 जून. हे झालं हॉट वेदर साठी. ओके, नंतर असतो तो 8 मंथली. ओके, 8 मंथली म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट 2 सीझन्स. ओके, 15 जून ते 14 फेब्रुवारी म्हणजे खरीप आणि रब्बी सीझनचा मिळून तो काय असतो, तो 8 मंथली पिरियड असतो. ओके, बेस पिरियड असतो 225 दिवस. आणि याच्यामध्ये वेदर जे असणार आहे ते खरीप आणि रब्बीला जे काही वेदर असेल कंडिशन, दॅट शुड बी अप्लाइड. दॅट इज वॉर्म, ह्युमिड आणि कूल. ओके, त्यामध्ये कुठली पिकं घेतली जातात, 8 मंथली पिकं असतात ती. ओके, त्यामध्ये टोबॅको, कॉटन, तूर, गार्लिक, ETC. These are the some crops which will be grown, okay, during this 8 monthly season. काय काय पिकाचा कालावधी हा 8 महिन्याचा असतो, त्याच्यामध्ये ही पिकं येतात, टोबॅको, कॉटन, तूर, गार्लिक, ETC. ओके, सो नेक्स्ट आहे तुमचा पेरिनियल, दॅट इज अॅन्युअल. ओके, वार्षिक जे काही पीक असतं तुमचं, त्याचा कालावधी 12 महिन्याचा असतो. ओके, फॉर एक्झाम्पल शुगर केन, ऑर्चर्ड, बनानास, ETC. ओके, त्याचा वर्षभर कालावधी असतो, तो असतो 15 जून ते 14 जून, अकॉर्डिंग टू द क्रॉप्स. ओके, सीझन परत ऍड झालेले त्याच्यामध्ये, तिसरा, चौथा आणि पाचवा जो काही सीझन आहे ते अकॉर्डिंग टू द क्रॉपच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हे वेदर सीझन जे आहे ते तुम्हाला, ऍक्च्युअली 2 सीझन आहेत, खरीप आणि रब्बी, पण अकॉर्डिंग टू द क्रॉप्स रिक्वायरमेंट. ओके, दीज आर द 5 सीझन्स यू विल फाइंड इन महाराष्ट्र. ओके, आणि हा पेरिनियलचा अॅन्युअल बेस पिरियड आहे तो 360 आहे. ओके, त्याच्यामध्ये वेदर काय असणार आहे, जे काय वर्षाचं वेदर असेल दॅट कंडिशन यू हॅव टू अप्लाय. वरचे जे काही वेदरचे कंडिशन आहेत ते सगळ्या ह्या पेरिनियल मध्ये येतील. ओके, दॅट इज वॉर्म, ह्युमिड, कूल, ड्राय, हॉट, ड्राय, ETC. ओके, याच्यामध्ये पीक कुठलं, शुगर केन, ऑर्चर्ड्स, बनानास. ओके, जे काही फळांची बाग आहेत, ओके, दॅट शुड बी कम अंडर दिस. आणि शुगर केन required 1 year. So this is what cropping seasons and crops in Maharashtra. सगळ्यांनी नोट डाऊन केले आहे, नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं सगळे. You have to remember this dates. खरीपसाठी 123 बेस्ट पिरियड असतो, रब्बीसाठी 120, हॉट वेदरसाठी 120, 8 मंथसाठी 225. ओके, 25 डेज, 225 डेज. आणि पेरिनियल दॅट इज अॅन्युअल सीझन जो असतो तुमचा, 360 डेज असतात. ओके, आणि ही पिकं पण लक्षात ठेवा, प्रॉब्लेम आहे तुम्हाला पिकं क्रॉपची नावं दिली असतात, अकॉर्डिंगली यू हॅव टू चूज द बेस पिरियड. शुगर केन दिला असेल तर बेस पिरियड तुम्ही किती घेणार, 360 घेणार. ओके, बीट दिला असेल तर 120 घेणार. ओके, अकॉर्डिंगली यू हॅव टू चूज द बेस पिरियड. ओके, टाइप्स ऑफ क्रॉप्स, जे काही क्रॉप्स तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये त्याच्यानुसार हा बेस पिरियड तुम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी 8 टक्का तुम्ही लिहून घ्या सगळेजण. ओके, ओव्हर दिस नोट डाऊन केलं का सगळ्यांनी.
नेक्स्ट टर्म्स आहेत तुमच्या वॉट एव्हर टर्म्स विच इज रिक्वायर्ड फॉर वॉटर प्लॅनिंग. ओके, याच्या काय बेसिक डेफिनेशन्स आहेत that will be seen now. Okay, फर्स्ट आहे तुमचा क्रॉप पिरियड. ओके, नोट डाऊन करून घ्या डेफिनेशन, फार महत्त्वाचे डेफिनेशन आहेत. फर्स्ट आहे तुमची डेफिनेशन क्रॉप पिरियड. ओके, क्रॉप पिरियड म्हणजे काय, जो काय कालावधी त्या पिकाला लागणार आहे, दॅट इज युअर क्रॉप पिरियड. मीन्स व्हॉट, इट इज द पिरियड इन नंबर ऑफ डेज. इट इज द पिरियड इन नंबर ऑफ डेज. पिरियड कशामध्ये मोजता येतो, नंबर ऑफ डेज मध्ये, नॉट इन आवर और सेकंड. So it is the period in number of days that crops takes. It is the period in number of days that crop takes from its sowing to harvesting. Means what? एखाद्या पिकाचा जो काय त्याच्या सोईंग मीन्स काय, लागवडीपासून हार्वेस्टिंग मीन्स काय, काढणीपर्यंत. ओके, लावण्यापासून ते काढण्यापर्यंतचा जो काय त्या क्रॉपचा पिरियड असतो टोटल इन नंबर ऑफ डेज. ओके, दॅट इज व्हॉट युअर क्रॉप पिरियड. पिकाचा लागणारा कालावधी कसा मोजायचा, लागवडीपासून काढणीपर्यंत जो काय तो नंबर ऑफ डेजचा पिरियड असतो, दॅट इज व्हॉट युअर क्रॉप पिरियड. ओके, लक्षात आलं का सगळ्यांच्या? क्रॉप पिरियड मीन्स व्हॉट, आर यू गेटिंग द मिनिंग ऑफ क्रॉप पिरियड? लागवडीपासून काढणीपर्यंतचा जो काही कालावधी असतो दिवसामध्ये, दॅट इज व्हॉट युअर क्रॉप पिरियड. ओके, नोट डाऊन करून घ्या डेफिनेशन सगळेजण. नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची बेस पिरियड. ओके, बरेच जण कन्फ्युजन होतं क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड मध्ये. आता बेस पिरियड म्हणजे काय बघा, इट इज द पिरियड इन नंबर ऑफ डेज दॅट a crop takes from is its first watering. Okay, crop takes from first watering before sowing. ज्यावेळेस तुम्ही लागवड करत असता एखाद्या पिकाची, त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पाणी सोडावं लागतं. पाणी सोडल्यानंतर तुम्ही लागवड करता. ओके, सो बेस पिरियड मीन्स व्हॉट हिअर, इट इज द पिरियड इन नंबर ऑफ डेज दॅट ए क्रॉप टेक्स फ्रॉम फर्स्ट वॉटरिंग बिफोर सोविंग. ओके, पेरणीच्या आधी टू द लास्ट वॉटरिंग बिफोर हार्वेस्टिंग. ओके, काढणीच्या आधीचं जे काही शेवटचं पाणी देता तुम्ही त्या पिकाला, ओके, तिथपर्यंतचा टाइम, कुठून, ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी सोडता त्या पिकाला. ओके, फर्स्ट वॉटरिंग टू द लास्ट वॉटरिंग, याच्यामधला जो काही पिरियड असणार आहे इन नंबर ऑफ डेज, दॅट इज व्हॉट युअर बेस पिरियड. लक्षात आलं का बघा, बेस पिरियड म्हणजे काय सगळ्यांचं? बेस पिरियड म्हणजे काय, पहिलं पाणी आणि शेवटचं पाणी याच्यामधला जो काही कालावधी असतो त्या पिकाचा. ओके, दॅट इज व्हॉट युअर बेस पिरियड. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त कुठला पिरियड असणार आहे, बेस पिरियड मोठा का क्रॉप पिरियड मोठा? कोण सांगते? बेस पिरियड जास्त असणार का क्रॉप पिरियड जास्त असणार आहे? क्रॉप पिरियड. सो बेस पिरियड इज ऑलवेज लेस दॅन क्रॉप पिरियड. ओके, लक्षात ठेवा सगळे. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का बघा, दोन्ही डेफिनेशन मध्ये पहिल्या क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड त्यामध्ये कन्फ्युजन बऱ्याच जणांचं होतं. सर, सगळ्याच क्रॉप्स ना बेस पिरियड असतो का? बेस पिरियड सगळ्याच क्रॉपला देतो. पिकाला पाणी आपण देतोय म्हणजे बेस पिरियड सगळ्याला आलाच नाही. ते फर्स्ट वॉटरिंग बिफोर सोईंग म्हणजे काही काही पिकांना लागवड करण्याच्या अगोदर देत नाहीत. काय वेळेस काय करतो आपण, पीक लागवड करतानाच पाणी देतो. ओके, तो पिरियड कन्सिडर करायचा तुम्ही तिथं. म्हणजे पहिलं पाणी तुम्ही पिका कसं आहे, पीक लावायच्या आधीपासून किंवा नंतर, ह्या भाग लक्षातच ठेवू नका. फर्स्ट वॉटरिंग, ते पीक कुठलं का असणार, त्याचं फर्स्ट वॉटरिंग आणि लास्ट वॉटरिंग. ओके,
त्याच्यामधला जो काही पिरियड असेल दॅट इज युअर बेस पिरियड. तुम्ही पीक लावल्यानंतर पाणी द्या पहिलं, किंवा पीक लावायच्या आधी पहिलं पाणी द्या. ओके, काय काय पिकांना आधी पाणी द्यावं लागतं लावायच्या आधी, आणि काय काय पिकांना लावताना आणि काय काय लावल्यानंतर द्यायचं असतं. ओके, सो आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, फर्स्ट वॉटरिंग आणि लास्ट वॉटरिंग त्याच्यामधला जो काही पिरियड आहे दॅट इज युअर बेस पिरियड. आलं का लक्षात? येस. बेस पिरियड मी तुम्हाला लिहून दिले त्या तक्त्यामध्ये, ओके, त्याच व्हॅल्यू तुम्हाला यूज करायचे प्रॉब्लेम मध्ये. शुगर केन असेल तर 360. ओके, लायन सीड वगैरे जे काय असेल त्याच्यासाठी 123, जे काय असेल तर खरीप सीझन 123 असेल, रबी 120, 8 मंथली, आणि 8 मंथली म्हणजे काय 225 असेल, दोन्हीची ऍडिशन असते खरीप आणि रब्बीची. अॅन्युअल असेल तुमचा 360 दिवसाचा असतो पिरियड, बेस पिरियड शुगर केन साठी वगैरे. ओके, ऑर्चर्ड. सो दीज आर द व्हॉट क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड फॉर दॅट पर्टिक्युलर क्रॉप्स. ओके, नेक्स्ट आहे तुमची डेफिनेशन ड्युटी आणि डेल्टा. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. फार महत्वाची कन्सेप्ट आहे ते, ड्युटी म्हणजे काय आणि डेल्टा म्हणजे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया डेफिनेशन्स. सगळेजण अटेंडन्स द्या मला आता. 47 students were present for this lecture.